बाबेलच्या साम्राज्यानंतर आता दार्यावेश राजा राज्य करू लागला होता. त्याने आपल्या राज्याच्या कारभारासाठी 120 सात्रप आणि त्यांच्यावर 3 प्रधान नेमले. त्या तिघांपैकी एक होता दानिएल. दानिएल इतर सर्व अधिकाऱ्यांपेक्षा वेगळा होता, कारण त्याच्यामध्ये उत्कृष्ट आत्मा होता. त्याची प्रामाणिकता, शहाणपण आणि देवावरील विश्वास पाहून राजानं त्याला संपूर्ण राज्यावर नेमण्याचा विचार केला. पण जिथे देवाची कृपा असते तिथे मत्सरही उभा राहतो. इतर अधिकारी आणि प्रधान दानिएलचा द्वेष करू लागले. त्यांनी त्याच्या विरुद्ध दोष शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांना भ्रष्टाचार, लाचखोरी किंवा कोणतीही चूक सापडली नाही, कारण दानिएल विश्वासू, प्रामाणिक आणि निर्दोष होता. मग त्यांनी म्हटले, याच्या देवाच्या नियमाशिवाय याच्या विरुद्ध आपल्याला काहीही सापडणार नाही. त्यांनी एक कपटी योजना आखली. सर्व अधिकारी राजाकडे गेले आणि म्हणाले, हे महाराजा, पुढील 30 दिवस कोणालाही, कोणत्याही देवाला किंवा मनुष्याला प्रार्थना करण्याची परवानगी नसावी. फक्त तुम्हालाच विनंती करावी. जो कोणी या आज्ञेचे उल्लंघन करेल त्याला सिंहांच्या गुहेत टाकावे. अभिमानानं राजा दार्यावेशानं त्या हुकुमावर सही केली. मादी आणि पारशी लोकांचा कायदा बदलता येत नव्हता. दानिएलला हा हुकूम समजला. तरीही त्यानं भीतीला शरण न जाता आपल्या घराच्या वरच्या खोलीत जाऊन यरुशलेमकडे उघड्या खिडक्यांसमोर दिवसातून 3 वेळा गुडघे टेकून देवाचे आभार मानत प्रार्थना केली, जसे तो नेहमी करत असे. ते अधिकारी याच क्षणाची वाट पाहत होते. त्यांनी दानिएलला प्रार्थना करताना पाहिले आणि लगेच राजाकडे जाऊन त्याच्यावर आरोप केला. हे ऐकून राजा अत्यंत दुःखी झाला, कारण दानिएल त्याच्या हृदयाच्या खूप जवळचा होता. त्याला वाचवण्यासाठी त्यानं दिवसभर प्रयत्न केले, पण कायदा बदलता येत नव्हता. संध्याकाळी दानिएलला सिंहांच्या गुहेत टाकण्यात आले. राजा दुःखी मनानं म्हणाला, ज्या देवाची तू सतत सेवा करतोस तोच तुला वाचवेल. मोठा दगड गुहेच्या तोंडावर ठेवण्यात आला आणि राजाच्या शिक्क्यानं तो बंद करण्यात आला. त्या रात्री राजाला झोप लागली नाही. त्यानं अन्न घेतले नाही, मनोरंजन स्वीकारले नाही. पहाट होताच तो धावत सिंहांच्या गुहेजवळ गेला आणि दुःखी आवाजात हाक मारली, दानिएल, जिवंत देवाच्या सेवका, ज्या देवाची तू निरंतर सेवा करतोस त्यानं तुला सिंहांपासून वाचवले का? आतून आवाज आला, राजा चिरायू होवो. माझ्या देवानं आपला देवदूत पाठवून सिंहांची तोंड बंद केली. मी देवासमोर निर्दोष ठरलो आहे आणि तुमच्या विरुद्धही मी काही अपराध केला नाही. राजा आनंदानं भरून गेला. त्यानं दानिएलला बाहेर काढण्याची आज्ञा दिली. त्याच्या अंगावर एक ओरखडाही नव्हता, कारण त्यानं आपल्या देवावर विश्वास ठेवला होता. त्यानंतर राजानं दानिएलवर खोटा आरोप करणाऱ्या त्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कुटुंबांसह सिंहांच्या गुहेत टाकण्याचा हुकूम दिला. ते तळाशी पोहोचण्यापूर्वीच सिंहांनी त्यांचा फडशा पाडला. मग राजा दार्यावेशानं संपूर्ण राज्यात जाहीर केले, दानिएलच्या देवापुढे सर्वांनी भय आणि आदर बाळगावा, कारण तो जिवंत देव आहे. त्याचे राज्य कधीही नष्ट होणार नाही. तो तारणारा आहे. तो चमत्कार करतो आणि त्यानं दानिएलला सिंहांच्या पंजातून सोडवले आहे. दानिएलची कथा आपल्याला शिकवते, मत्सर तुमच्या विरुद्ध कट रचू शकतो. जग तुमच्यावर अन्याय करू शकते, पण जो देवाशी विश्वासू राहतो त्याला देव कधीच सोडत नाही. श्रद्धा, प्रामाणिकपणा आणि धैर्य यांचा शेवट पराभवात नाही, तर देवाच्या गौरवात होतो.